पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाळकृष्ण दादा तू अहो हा बाळकृष्ण दादा आणि हे माझे होणारे आहो सदाशिव साने। हो, ऐकलंय तुमच्याबद्दल परचुऱ्यांच्या घरी, पण तुम्ही तर क्रांतिकारकांविरोधात। हा हो, घाबरू नका, यांचे इतकेच माझेही तुमच्यावर प्रेम आहे। क्रांतिकारकांबद्दल आदरच आहे माझ्या मनात। आम्ही सखूला शोधत आलो आहोत तिकडे। तिची तुटलेली बांगडी सापडली इथे अंगणात। काळजी करू नका, सखू सुखरूप आहे, ती काय तिकडेच झोपली आहे। सखू अहो थांबा, तिला उठवू नका, तिला जाग आली तर ती रडेल। आधीच शिपाई माझ्या मागावर आहेत। पण ही तुम्हाला कुठे सापडली? रानातल्या पडक्या घरात कशी आली? सांगतो। चटकीन मावशी, पोहायला आलीस का? मला तुला बघायचे। पोह दे ना चटकीन मावशी। ए चटकीन मावशी, ए चटकीन मावशी। मी खरे तर उमाला पाहायला आलो होतो। तुरुंगातून पळालोय ते पण फक्त तिच्यासाठी। मला पकडून नेले, मुक्या हाका मारणारे तिचे डोळे मला सारखे दिसत होते। आणि म्हणूनच मी परचुऱ्यांच्या परसदारी उमाला शोधायला आलो होतो। मी उमाला घेऊन निघून जाणार होतो, पण तेवढ्यात मला सखू दिसली। वाकून ती विहिरीत पाहत होती। नशीब मी वेळेत पोचलो, नाहीतर ती पडली असती विहिरीत। तिला घरी सोडून जावे असे विचार करेपर्यंत आजूबाजूला हालचाल पाहिली, मग मला तिला घेऊनच पळणे भाग होते। आणि या रानातल्या पडक्या घराशिवाय मला आसरा नव्हता, आणि म्हणून मी तिला घेऊन इथे आलो। पण सखू खूप रडत होती। मी तिला समजावले, गोष्टी सांगितल्या, तेव्हा कुठे ती झोपली। राधे, आलीस बाई बाणावर? काळजी करू नको हा, पोर सापडेल, हा सापडेल। सारे गेलेत, शोधायास 30। आमच्याकडचे सुद्धा गेलेत हो, सापडेल कुठे ना कुठे। आजी, काकू, हा बघा नानू आला। नानू, सापडली का रे सकू? हा नाही ग काकू, गावाबाहेर सगळीकडे शोधले, सगळ्या घरांमध्येही पाहिले,
पण नाही सापडत आहे. मग शेवटी विहिरी आणि तळे इथे शोधले. असे नको रे बोलूस. अहो पण तिथे नाहीये. बरं म्हणजे कुठेतरी सुखरूप आहे. समजले? नानू जा आणि जरा यांना बोलवणार. जा. हो हो. रडू नको, शांत हो. अगं सापडेल पो. सुखरूप असेल ती, नका काळजी करू. गेलेत ना सगळे शोधास. आपल्या धाकट्या बहिणीस सांभाळायचे की असे वागायचे? जाऊच कसे दिलेत तुम्ही तिला विहिरीकडे? आणि चेटकिणीच्या कसल्या थापा मारताय? मोठी आजी, मोठी आजी, मोठी आजी. काय झाले बोल पटकन. सखू कुठेच सापडत नाहीये. आम्ही दामले काकूंकडे बघितले, कुठेच सापडत नाहीये ती. आमची चूक झाली. आमच्यामुळेच सखू हरवली. हो. बरे बरे, आता रडू नका. विहिरीत नाही पडली ही देवाचीच कृपा म्हणायची. रडू नका आता. नामस्मरण करा आणि पुन्हा असे वागू नका. कळले? हो. नका रडू. आता काय करायचंय? सखूला घरी न्यावेच लागेल आणि आम्ही तिला घेऊन जाऊ. पण तुमचे काय? मला काही बोलायचंय. बोलू का? हो बोला ना. अहो यांनी सगळे सांगितले आहे मला. शिपाई मला वेड्यासारखे शोधतायत. आता जर मी त्यांना सापडलो तर मला तिथल्या तिथे गोळ्या घालतील. पण मला उमेला घेऊन दूर जायचे. मला तिला भेटता येईल का? तिच्यासाठीच आलोय मी इथे. पण उमा त्याचे तर लग्न झाले आहे. काय? हो, उमा त्याचे लग्न झाले आहे. सावरा स्वतःला. चला आपण जरा बाहेर जाऊन सविस्तर बोलूया. चला. अहो चला. काळजी करू नको अगं. काय झालंय? मला कशासाठी बोलवले? अहो समजले का तुम्हास? नाही म्हणजे ह्या आल्या तेव्हा तुम्ही घरी नव्हतात ना, म्हणून विचारते. समजले हो. संपूर्ण गावात तीच तर बोंब आहे. आणि त्र्यंबक काका सुद्धा गेले शोधायला. मी सुद्धा आता नदीपासून सगळीकडे शोधून आलो, पण रानात कुणी गेलेलं नाहीये. जनावरं खूप झालेत ना तिकडे. पण आता मशाली घेऊन जातो आम्ही सगळे तिकडे. जा जा लवकर जा. पोरीला शोधून आणा लवकर जा. सुलोचने, तू राधा वहिनींना घेऊन घरी जा. बरे जाते. राधा वहिनी तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. बरं येतो मी. काही म्हणा, माझं मन मला सांगतंय हा, पोरगी सुखरूप आहे, काळजी करू नकोस. मी नाही सहन करू शकत हे. मी देशभक्तीने भारलेला होतो, अजूनही आहे. परंतु उमा, तिची आजी, राधाई भेटल्यापासून मला घराच्या सावलीचे महत्व कळले. देशभक्ती करण्यासाठी हिंसाच करायला हवी असे नाही असे वाटू लागले. पुण्यात समाज सुधारकांच्या बाजूने असलेले मवाळांचे विचार योग्य वाटू लागले. एका उमेवरचा अन्याय दूर करू शकलो तरी मोठे काम होईल असे वाटले. आणि जीवही जडला होता आमचा एकमेकांवर. पण तुम्ही म्हणता शेवटी तिचे लग्न झालेच. आता अहो तसे नाहीये. तिला जबरदस्तीने हे लग्न करावे लागले. ती स्वतःच्याच लग्नात दगडाप्रमाणे वावरत होती.
इतकेच नव्हे तर तिने फास लावून जीव देण्याचाही प्रयत्न केला. काय? उमा? अहो तिने तुमचाच ध्यास घेतला होता आणि जेव्हा तिला कळले की तुम्ही तुरुंगातून पळून आला आहात तेव्हा मलूल झालेले रोप पाणी मिळाल्यावर जसे तरारून जावे तसे झाले आहे तिचे मेलेले मन पुन्हा जिवंत झाले आहे. मला तर वाटते तुम्ही तिला घेऊन जावे नाहीतर ती मरून जाईल. हो, मी नेईन तिला. पण कसे? लोक माझ्या मागावर आहेत. शिपायांची गस्त आहे. गावातल्यांनी पकडलं तर मला मारून टाकतील. तर सूर्यास्त होत आलाय. तुम्ही आज मी सांगेन तिथे राहाल. पुढचे ठरवूया आपण. हो, चालेल. उमे, उमे, तू इथे कशाला आली आहेस? तुझ्या मुलीने तमाशा केलाय तो काय पुरे नाहीये का तुझी भर? हो तसे नाही हो, आमची सखू हरवली आहे. ती इथे आली आहे का ते बघायला आले होते. घ्या. अगो काय ग तुमच्या घरातल्या मुली, एक तर पळून तरी जातात नाही तर हरवतात तरी. सगळा अगदी बेशिस्त कारभार. आई तू? उमे, अगो बाई काय तो आनंद. पण तुझ्यासाठी नाही आली आहे ती. सखू हरवली आहे म्हणून आली आहे. यांना आई. उमे, उमे, खूप मारलं ना ग मी बाळा तुला. पण काय करू, त्यावेळी काहीच सुधरत नव्हतं. कशी आहेस ग बाळा तू? मी आनंदात आहे आई. खरेच? हो. आते, आम्ही काय केले की सखू सापडेल ग? आमच्यामुळेच हरवली आहे ती. हो, तुम्हाला मनापासून पश्चाताप झालाय ना? हो, देवासमोर नाक घासून क्षमा सुद्धा मागितली. झाले तर मग खरा पश्चाताप मन शुद्ध करतो. परत तसली चूक होऊ देत नाही. तुम्ही नामस्मरण करा. पण मनात वाकडे तिकडे विचार येत आहेत. हे बाकी खरे हो आई. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. ते अगदी खरे. आई अगं विचार करून अक्षरशः डोके भणभणले. देवा सुखरूप ठेव आमच्या सखूला. नारायणा, सापडली का सखू? नाही, अजून नाही. आणि बयो कुठे आहे? काय? कुठे म्हणजे? सखूला शोधण्याच्या नादात बयोचा विचारच आला नाही. घरी नाहीये का ती? नाही ना, ती पण सखूलाच शोधायला गेलीये. थांबा, मी पुन्हा शोधून येतो. रडायचं नाही. रडू नका बघू. या या बसा इथे. केव्हापासून कुंपणाच्या टोकाशी उभ्या आहात. उपाशी सुद्धा आहात. रडू नका, शांत व्हा. राधे, रडायचं नाही. अजिबात रडायचं नाही. तुझा झोळाईवर विश्वास आहे ना? खंबीर रहा. ती काहीही होऊ देणार नाही मुलींना. आई, मोठी आजी, सखू सापडली.
मी म्हटले ना. बयो, तुला सापडली का सखू? हो, मी शोधता शोधता रानाच्या पडक्या खोलीपर्यंत पोहोचले. काय? सखूला शोधता शोधता मला हिची तुटलेली बांगडी सापडली. मग आणखी पुढे गेले तर आणखी एक तुटलेली बांगडी सापडली. आणि मग रानातल्या पडक्या खोलीजवळ आणखी एक तुटलेली बांगडी सापडली. मग मी त्या खोलीत गेले तर तिथे सखू दमून गाढ झोपलेली होती. हिला उचलून आणणे नीटसे जमत नव्हते, पण आणले कसे बसे. बाहेर प्रभाकर दादा दिसला, मग तो धावत आला. जोळे देवी, वाचवलेस गो आमच्या पोरीला. प्रभाकर, धावत जा आणि सगळ्यांना सांग सखू सापडली. आणि नर्मदे, देवासमोर गोड ठेव काहीतरी. जा. सखूला मी सगळे नीट समजावेपर्यंत जाग येऊ नये, नाहीतर ती बाळकृष्ण दादाबद्दल सगळे सांगेल. आणि चल निघते मी. सुखी हो. काकू, काकू सखू सापडली, रानात सापडली बयोला. अरे काय सांगतोस? जोळाई देवीचीच कृपा म्हणायची. तू हो पुढे, मी आलेच. हो, येतो मी. बरं झालं सखू सुखरूप असल्याचं कळले. उमे, तुला पाहूनही फार बरे वाटते. कालची तू आणि आजची तू यात जमीन आसमानाचा फरक आहे. बाळे, अशीच शहाण्यासारखी वाघ हो. होय. मला खात्री होती आपले भले कशात आहे हे तुला नक्की उमगेल. हो, उमगले मला आता. शेवटी बयोनेच समजूत काढली वाटतं. असू देत, कुणाच्या का कोंबड्याने होईना उजाडलं ना, मला त्यातच आनंद आहे. काही उजाडलेले नाही, मुलीला काही वळणच लावले नाहीस तू. अगो, मी मोठी नणन तरी माझ्यावर हात उचलते. आता आलीच आहेस ना, तर चांगलेच कान पिळीचे आणि 4 शब्द शहाणपणाचे सांग. कशाला? जे मला जमले नाही ते माझ्या मुलीने करून दाखवले. आणि मारले असेल मी तिला, पण लक्षात ठेव, मांजरीची नखे पिल्लास लागत नाहीत. पण तेच माकडीने हात उचलला ना तर मांजर तिला. काही गरज नाही, मी खमकी आहे. बाई 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 बाई, म्हणतात ना खाण तशी माती. अगं, माय लेकी आहात की कैदाशिणी? माझ्याच घरात येऊन मलाच ओरडताय. तुझं घर माझ्या लेकीचे घर आहे. अगं बाई देवा, आता हेच ऐकायचं राहिले होते. बरोबर आहे हो, माझा भाऊच मेंगलट आहे. मग हे असेच व्हायचे, नाहीतर पाहिले असते एकेकीला सरळच केले असते. देवा, पाहतोस ना रे. जो काही आरडाओरडा करायचा आहे ना, तो बाहेर जाऊन करा. जा बरं, जा म्हणते ना. इथे माझ्या कानाशी आरडाओरडा नको. जा. हो गो बाई. उमे,
फार बरे वाटले हे पाहून की तू खुश आहेस. जीव अगदी शांत झाला. बरं मी निघते. घरी काय गोंधळ झालाय तोही बघायला हवा. काळजी घे. हो. हो, मी खुश आहे. कारण सापडली म्हणायची शेवटी सखू. बयोमुळे सापडली हो. सापडेपर्यंत स्वस्थ नाही बसली. अशी जिद्द हवी. पण ही एकटीच का गेली रानात?